हिंगोली शहर पोलीस ठाण्यामध्ये आमदार संतोष बांगर यांच्यावर गुन्हा दाखल झालाय। गोपनीयतेचा भंग केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आलाय। मतदान कक्षामध्ये जाऊन एका महिलेला मतदान चिन्ह सांगून गोपनीयतेचा भंग केल्याचा आमदार बांगर यांच्यावर ठपका ठेवण्यात आलाय। मला असं वाटतं की किमान लोकप्रतिनिधींनी लोकशाहीची चाड ठेवली पाहिजे आणि लोकप्रतिनिधींनी निवडणुकांमध्ये आपण कसं वागतो आहोत, आपण काय संकेत देतो आहोत, काय संदेश देतो आहोत याचा विचार केला पाहिजे असं माझं मत आहे। बीडमध्ये रात्री पैसे वाटत असल्याचा 2 तरुणांवर आरोप करण्यात आलाय। दुचाकीच्या डिक्कीमध्ये पैसे असल्याचा व्हिडिओ व्हायरल होतोय, तर कुठलीही रक्कम आढळलेली नाही अशी माहिती पोलिसांनी दिली आहे। पैसे वाटत होते गाडी पैसे लागलेत म्हणून असं करायला लागले का? बुलढाण्यामधील खामगावमध्ये पैसे वाटल्याचा आरोप होतोय। प्रभाग क्रमांक 7 मधून 50,000ची रोकड जप्त करण्यात आली आहे। निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने ही कारवाई केली। ते आले बरोबर ते नोटा हे करून बाहेर हां बस पन्नी उकला जरा साहेब, ते पन्नी जराशी उकला। तर बातमी आहे अकोल्यामधून आणि अकोटमध्ये भाजपकडनं पैसे वाटप होत असल्याचा आरोप विरोधकांनी केलेला आहे। पैसे वाटपाच्या संशयावरून भाजप आणि इतर उमेदवारांच्या प्रतिनिधींमध्ये वाद झाला आणि वादाचं रूपांतर या ठिकाणी हाणामारीमध्ये झालं। पोलिसांनी वेळीच या ठिकाणी हस्तक्षेप केला। बस स्थानकाच्या समोरील नगर परिषद उर्दू शाळा मतदान केंद्राच्या बाहेर हा सगळा प्रकार झाला। अकोटमध्ये भाजपकडून पैसे वाटप होत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आणि त्यामुळे या ठिकाणी वाद निर्माण झाला। राज्यातील नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकांचा निकाल एकाच दिवशी म्हणजे 21 डिसेंबरला जाहीर करण्याचे निर्देश नागपूर खंडपीठाने दिले आहेत। हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने हा मोठा निर्णय दिला, त्यामुळे आता सर्व नगरपंचायत आणि नगर परिषदेची मतमोजणी 21 डिसेंबरला होणार आहे। मतमोजणी आणि निकाल 21 डिसेंबरला हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाचा मोठा निर्णय। नगरपंचायत नगर परिषदेची मतमोजणी पुढे ढकलली। आचारसंहिताही 20 तारखेपर्यंत लागू असणार। निवडणुका निपक्षपातीपणे व्हाव्या असं कोर्टाचं मत। न्यायालयीन प्रक्रिया प्रलंबित असल्यानं जवळपास अनेक नगर परिषदांची मतदान प्रक्रिया पुढे ढकलली होती। सर्व निवडणुकांचे निकाल एकाच दिवशी जाहीर व्हावे, अन्यथा 20 नगर परिषदांच्या निकालावर प्रभाव पडू शकतो अशी याचिका दाखल होती। खंडपीठाने दिलेला निकाल असेल तर तो सर्वांना मान्यच करावा लागेल, पण आता जवळपास गेले 25-30 वर्ष किंवा त्याहीपेक्षा जास्त मी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पाहतोय, पण असं पहिल्यांदा घडतंय की घोषित केलेल्या निवडणुका पुढे चाललेल्या आहेत, त्याचे निकाल पुढे चाललेले आहेत। मला असं वाटतं की एकूणच ही जी काही सगळी पद्धती आहे ही पद्धती काही फार योग्य वाटत नाही। अर्थात खंडपीठ स्वायत्त आहे, त्यांनी निकाल दिला तर तो सगळ्यांना मान्य करावा लागेल। इलेक्शन कमिशनही स्वायत्त आहे, पण यातनं जे उमेदवार आहेत, जे मेहनत करतात, इतके दिवस प्रचार करतात, त्या सगळ्यांना एक प्रकारे त्याचा भ्रमनिरास होतो आणि सिस्टीमच्या फेलियरमुळे त्यांची काही चूक नसताना त्या ठिकाणी अशा पद्धतीनं या सगळ्या गोष्टी होणं काही योग्य नाही आहे। मी सुद्धा राज्य निवडणूक आयोगाला 7-8 नियमाचे इंटरप्रिटेशन चुकीचं करतायत, तुम्ही त्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने करतात आहे। हायकोर्टचे ज्या ठिकाणी किंवा सुप्रीम कोर्टमध्ये जिथे पिटिशन पेंडिंग आहे किंवा ज्या सीटची पेंडिंग आहे तेवढंच तुम्ही करा, पण त्यांनी सरसकटच 23 तारखेच्या आधी ज्याचे निकाल लागले त्यांनी ग्राह्य धरलं, बाकी नंतर 25 तारखेनंतर लोकांचे काही निकाल आले त्यांनी वगळून टाकलं। शेवटी हा जो घोडा आहे हा प्रचंड मोठा घोड राज्य निवडणूक आयोगाने केलेला आहे आणि आम्ही नियमाने बोलल्यावरही राज्य निवडणूक आयोगाने ऐकलं नाही। हे मला वाटतं हे चुकीच्या पद्धतीने झालं आहे। आज निवडणूक होणार आणि आता पुन्हा अजून 20 दिवस लोकांना वाट बघावी लागेल निकालाची। खरं उद्याच निकाल लागेल असं सगळ्यांना अपेक्षित होतं, पण चला आता न्यायालयाने या ठिकाणी या संदर्भामध्ये निकाल दिलेला आहे। असा गोंधळ राज्यामध्ये कधी झालेला नसेल मला वाटतं, तो यावेळेला चाललेला आहे। महाविकास आघाडीच्या नेत्यांना विरोधकांना संधी मिळालेली आहे, ती संधी अशी मिळालेली आहे की आता या 18 दिवसामध्ये यांनी पेट्या बदलवल्या।
पेट्यांचा खाट टाकून तुम्ही झोपा. 1 मिनिट पेट्यांपासून बाजूला जाऊ नका, नाही तर पुन्हा आमच्या नावाने शंकनाद करू नका की यांनी पेट्या बदलवल्या, यांनी असं बोगस काम केलं. बघा, निवडणूक आयोग आणि न्यायालय ह्याच्याबद्दल न बोललेलं बरं.